तर नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना। तर आज आमच्या घरामध्ये आहे नवनाथ ग्रंथाची समापती आणि समापती निमित्ताने आपल्या घरामध्ये आता नवनाथ येणार आहेत भोजनासाठी। आणि आता श्रावण महिना म्हटलं का अगदी देवाधिकाचा महिना आणि हे आताच पूजा वगैरे इथे झालेली आहे आमची छानपैकी। तर देवाची पोथी पारायण संपलेलं आहे आज, तर छान असं पोथीचं पारायण पण झालं आणि त्या निमित्ताने भोजनासाठी आता येणार आहे ते नवनाथ। तर चला किचन कडे वळूया, आपण काय काय केलेलं आहे स्वयंपाक तो मी दाखवते। तर बघा असं छानपैकी एवढं एक मोठं टोपलेभर आपण बनवलेलं आहे चपात्या आणि त्यानंतर इथं आहे उडीद वडा। तर हा वडा अगदी आपल्या समापतीला लागतो। इथे कुरड्या तळून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इकडे भाजी बनवलेली आहे। तर मस्तपैकी हरभरा आणि बटाट्याची भाजी छानपैकी तरी आली मस्त भाजीला आपल्या। आणि इकडे आपला कुकरमध्ये भात बनवलेला आहे आणि त्यानंतर आपलं गोड आहे खीर। तर अशी छानपैकी खीर पण झालेली आहे, काजू बदाम घालून मस्तपैकी खीर बनवलेली आहे। तर आता चला भोजनाला येतात आपले नवनाथ। तर बघूया कोण कोण नवनाथ आलेले आहेत। तर आमचे सगळे छोटे मोठे नवनाथ आता एक एक आता येऊन बसत आहेत। चला चला सगळ्या नवनाथांची एंट्री या लवकर। स्वामी नवनाथा आरती ओळीत हरली व चिंता जय देव जय झाले स्वामी मच्छिंद्रनाथ गोबर भस्मात इंद्र उत्पत्ती यज्ञ कुंडात देव जय श्री नवनाथा व स्वामी नवनाथा आरती ओळीत हरली व चिंता जय देव जय झाले चरपटीनाथ आडवंगीनाथ हरणी रक्षले धर्तरीनाथ देव जय श्री नवनाथा व स्वामी नवनाथा आरती ओळीत हरली व चिंता जय देव जय। इकडं आपल्या नवनाथाचं चाललेलं आहे छानपैकी भोजन। कसं काय झालंय भोजन नवनाथ महाराज? आपण आता ह्या नवनाथांना विचारू कशी काय झाली खीर? एक नंबर झाली, गोड झाली का? हो। तर मस्तपैकी चाललेलं आहे आपल्या इकडं सगळ्या नवनाथांचं भोजन। सागर अक्षय कस काय जेवण? छान मस्त। तरी आता काय आता कारण सगळ्यांच्याच इकडं नवनाथ ग्रंथ लावलेले असतात आमच्या इकडं आणि एक दिवस झालं का एक ना एक दिवस अशी प्रत्येकाच्याच घरी समापतीचा कार्यक्रम असतो। इकडं किचन मध्ये आमच्या नानीची चाललेली आहे लगबग, ताट करायची वाढायचं। आता सगळ्या नवनाथांचं झालेलं आहे जेवण आणि त्यानंतर आता सगळ्यांना दक्षिणा द्यायची, कारण दक्षिणा दिल्याशिवाय काय आपलं पूर्ण होत नाही। सगळ्यांचं दर्शन घ्यायचं, दक्षिणा द्यायची। पैसे मला दे। अरे मला खाऊ वापर खूप झाला सायले वाटून दे मला ना की तिथून येतो मला पहिला हात सांग मग तू भांडण करणार मला माहिती त्याला येणार काही कमी करू दादा द्यायचे बरं का पप्पा कडे यार का पप्पा चालेल बाय कामाला वाटा जोडून घ्या पप्पा रे ती आपल्या सगळ्या नवनाथांचं भोजन झाल्यानंतर आता आमचं चाललेलं आहे बाकी राहिलेल्या मंडळींचं इकडं आता जेवण। खीर खराट राहते ग गोड। आता इथेच आम्ही व्हिडिओला समाप्ती करतोय। तर बाय सगळ्यांना।
ताई कशी झाली खीर? छान झालं. खरड झाली का? नाही गोड आहे ना? गोड. नाणी लागती खरट, कारण ती कमी गोड खाती ना, तिची खीर जरा कमी गोड आहे. तर अशा पद्धतीने आजचा आमचा समापतीचा नवनाथ ग्रंथाच्या पारायणाचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे सांगता झाली तर व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्यांनी.